नमो नमः. मी वॅस्ट्रो गायत्री जोशी. सिंह राशींच्या माझ्या तेजस्वी मित्र मैत्रिणींनो, मे 2026 हा महिना तुमच्यासाठी राजयोग घेऊन येत आहे. तुमचा राशी स्वामी सूर्य मे महिन्यात दशम भावात म्हणजेच कर्मस्थानी गोचर करणार आहे. शनीची दृष्टी तुमच्या राशीवर असली तरी गुरुचा शुभ प्रभाव तुमच्या प्रत्येक संकटातून तुम्हाला बाहेर काढेल. विशेषतः 17 मे पासून सुरू होणारा अधिक ज्येष्ठ मास तुमच्या आयुष्यातील अडकलेली कामे मार्गी लावतील. ह्याच्यासाठी तो अत्यंत फलदायी ठरेल. हा महिना तुमच्या व्यक्तिमत्वात एक वेगळी चमक आणि अधिकार घेऊन येणार आहे. करिअर आणि नोकरी. नोकरीच्या दृष्टीने हा काळ अतिशय उच्च श्रेणीचा आहे. सूर्याचे दशम स्थानातील भ्रमण तुम्हाला कामाच्या ठिकाणी किंग बनवेल. तुमच्या निर्णयांचे स्वागत होईल आणि तुमची प्रतिष्ठा वाढेल. 17 मे नंतर पदोन्नतीचे प्रबळ योग आहेत. जे तरुण नोकरीच्या शोधात आहेत त्यांना मोठ्या नामांकित संस्थेत काम मिळण्याची संधी मिळेल. फक्त एक काळजी घ्या, तुमचा स्वभाव थोडा तापट होऊ शकतो, त्यामुळे सहकाऱ्यांशी बोलताना अहंकार बाजूला ठेवा. टीम वर्क मुळे तुम्हाला मोठी यशशिखरे गाठता येईल. व्यापार आणि आर्थिक स्थिती. आर्थिक आघाडीवर सिंह राशीला या महिन्यात मोठी झेप घेता येईल. बुधादित्य योग तुमच्या लाभक आणि कर्मस्थानावर प्रभाव टाकत असल्याने उत्पन्नाचे नवे स्रोत निर्माण होतील. 17 मे नंतर अधिक मासाच्या काळात केलेली गुंतवणूक तुम्हाला अनपेक्षित परतावा येईल. व्यापाऱ्यांसाठी हा महिना विस्ताराचा आहे. जर तुम्हाला नवीन शोरूम किंवा नवीन शाखा सुरू करायची असेल तर हा काळ सोन्यासारखा आहे. सरकारी कामातून किंवा टेंडर्स मधून मोठा धनलाभ होण्याची चिन्हे आहे. कौटुंबिक आणि आरोग्य. कौटुंबिक जीवनात वडिलांचे मार्गदर्शन तुम्हाला मोलाचे ठरेल. घरात आनंदी वातावरण राहील आणि भावंडाशी असलेले नाते सुधारेल. 17 मे नंतर जोडीदारांसोबत धार्मिक प्रवासाचे योग येतील. आरोग्याच्या बाबतीत बोलायचे झाले तर सूर्यप्रबळ असल्याने उत्साह टिकून राहील. मात्र उष्णतेचे विकार किंवा डोळ्यांची जळजळ होऊ शकते, त्यासाठी भरपूर पाणी प्या. विद्यार्थ्यांसाठी हा महिना कष्टाचा असला तरी निकालात तुमचीच सरशी होईल. प्रभावी उपाय. पहिला उपाय, सकाळी तांब्याच्या भांड्यातून सूर्याला अर्घ्य द्या आणि त्यात हळदी कुंकू टाकून सूर्याला अर्घ्य देताना ओम आदित्याय नमः असं म्हणा. दुसरा उपाय, अधिक मासातील प्रत्येक रविवारी गुळाचे दान करा. यामुळे अडकलेली कामे लवकरात लवकर पूर्ण होतील. तिसरा उपाय, रविवारी आदित्य हृदय स्तोत्राचे पठण करा आणि 17 मे नंतर 33 गुळाचे लाडू गरजू व्यक्तींना दान करा. यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होईल. सिंह राशींच्या मित्रांनो, हा महिना तुमच्या आत्मविश्वासाचा आणि प्रगतीचा आहे. त्याचा पूर्ण लाभ घ्या. माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. एक माहिती हवी असल्यास तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये टाकू शकता. आम्ही तुम्हाला त्यातून उपाय दाखवण्याचा नक्की प्रयत्न करू. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूया कन्या राशीच्या माहितीसह. तोपर्यंत धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.